नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे आणि आता जरांगे पाटील बोलतात, पाहूयात. दंड त्यांनी माफ करायचा. दंड तुम्ही आमच्या जागावर दंड टाकला, जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच येत नाही. माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी, त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वेळ संपलं. आमची इच्छा आहे शांत बसा, शांत बसा. ऐका ना रे साहेब, काय नको आपण आता एक उपक्रम बोलू आणि अंमलबजावणी सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री नंतर मी जवळ येऊन देत नसतो. ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे ज्ञान आपण तुम्हाला निर्णय केले, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले 3 दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेत आहेत, मार्गदर्शन करतायत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो जरांगे पाटील साहेब. माझी विनंती काय, हे अगोदर आपण ठरलं नव्हतं, आता ते बाहेर आहे. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपण बघतोय विखे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. विनंती केली आहे जरांगे पाटलांनी की तुम्ही या सगळ्या मागण्या मान्य केल्या. याचं श्रेय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इथे यावं, तेव्हा मी उपोषण सोडतो अशी विनंती जरांगे पाटलांनी केलेली आहे. त्यावर विखे पाटील आता बोलतात. जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार, हे पण सांग. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणलं आणि ना तुमच्या नावाला जाणार आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतो म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर त्यांचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा. आमची इच्छा सांगितली मनोजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की काही उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात. तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, त्याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आले. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील मुलीचा विचार करून आपण हे उपोषण मागे घ्यावं, ही आपल्याला विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून, ते यावा म्हणून नाही. युक्तत्वाला जाताना उपोषण सोडायला बसलोय, कटुता असतील ती कमी व्हावा म्हणून. नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. बरोबर उपोषण सोडायचं का?
शांत व्हा. नाही अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घरी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा, म्हणून ते म्हणजे उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा? मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने घोडा उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे तर आपल्या लेकराच्या कल्याण झालं नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं असं नाही. ते नाही म्हणले आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही करून म्हणते त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं पट्ट्यायचं म्हणून पट्टे असं नाही. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यावर मग उपोषण सुरू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण ते मिळालं पाहिजे. एखादा येत नाही का मला कमवली बसून मी मग हे नाही कळायला पाहिजे. मग त्यांना यायचंच नाही. समजा आपण मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सुरू का आता? ओके चला धन्यवाद. दम्मानी गावाकडे जायचं आपल्यासाठी. आज आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडवायला यावं अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आणि उपस्थितांना देखील त्यांनी हा प्रश्न विचारला आणि त्यांनी देखील जरांगेंच्या हो मध्ये हो मिळालं. आणि शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं CSTला दोन पोरांचे बळी गेले जातात. त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या. बस गरीबाचे लेकर माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही कुटुंबाला मान्य केलं त्यांनी. आपल्या बलिदान केलेल्या पोराच्या 2 शब्द. फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का. शांततेत. मला दवाखान्यात राहावं लागणार आहे आता. मी निवांत येईल तुमच्या भेटीत. सोडलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलंय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि या उपोषणाची आता सांगता झालेली आहे. आपला विजय